मला लोक विचारतात काय तुमची मराठीची व्याख्या काय? सोपी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी. आमच्या शिवरायांचं शिवचरित्र ज्या वेळेला वाचत असताना किंवा ऐकत असताना ज्याच्या अंगावरती काटा येतो ना तो मराठी. ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आमच्या कुसुमाग्रजांपर्यंतच्या कविता वाचताना तल्लीन होणारा जो असतो ना तो मराठी. मी अत्यंत हार्डकोर कट्टर मराठी आहे. मला असं वाटतंय की आपण मराठी म्हणून ज्या वेळेला एकत्र उभे राहू, या जातीपातीच्या सगळ्या भिंती गाडून पाडून ज्या वेळेला उभे राहू, त्यावेळेला मला असं वाटतं जग आपली दखल घेईल. सर्वात महत्वाची गोष्ट जर समजा भाषा टिकवायची असेल तर सर्वांनी मराठीत बोलणं गरजेचं आहे. मराठी दुकानदारांनी, मराठी भाजी विक्रेत्यांनी, मराठी काही अगदी म्हणजे लहानापासून लहान ह्याच्यापासून ते अगदी जो कोणी व्यावसायिक असेल, मोठा उद्योगधंदा करणारा, त्यांनी मराठीत बोलणं गरजेचं आहे. आणि आज पुन्हा सांगतो तुम्हाला, माझ्या मराठीला जर नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल. आणि माझ्या धर्माला जर समजा कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावरती जाईन त्याच्या. जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी.